हॅलो फ्रेंड, तर फायनली गणपती स्पेशल बेबी फ्रॉकच्या ऑर्डर पूर्ण झाल्या. तर आज मी हे ऑर्डर कुरिअर करणार आहे, डिस्पॅच करणार आहे. तर या फ्रॉकसाठी मला खूप सारे DM आले होते, पण मी सर्वांना रिप्लाय नाही देऊ शकली मेसेजला. त्याबद्दल मी सॉरी बोलते, कारण कामच खूप जास्त होतं आणि वेळ खूप कमी होता. कारण हे पार्सल सर्वांना वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. 25-26 तारखेच्या आत सर्वांना गेलं पाहिजे होतं हे पार्सल. फ्रॉक सर्वांना पोचले पाहिजे होते. त्यामुळे खूप जास्त ऑर्डर होत्या, म्हणजे टोटल 15-16 ऑनलाईन ऑर्डर होत्या फ्रॉकसाठी. तर बाकीचे मी पाठवलेसुद्धा कुरिअर. ते मी व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकले फ्रॉक, कारण वेळच नव्हता. आणि हे जे होते त्याचं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. जेवढे राहिले होते ते लास्ट ते आज मी पोहोचवणार आहे. तर बघू शकता मी पूर्ण फ्रॉक रेडी केलेले आहेत. आणि आता इथे त्यांचा ॲड्रेस वगैरे लिहून पूर्ण पॅकिंगचं काम चालू आहे. तर त्या बेबीसाठी म्हणजे प्रत्येक फ्रॉकवर मी एक हेअरबँडसुद्धा दिलेला आहे. हेअरबँड मी हा सर्वांच्या फ्रॉकवर फ्री दिलेला आहे. त्याचं मी काही चार्जेस नाही लावलेला आहे. तर तो मी असंच फ्री दिलेला आहे त्यांना फ्रॉकवर. बेबीसाठी प्रत्येक फ्रॉकवर आहे. तर हे बघू शकता मी खूप सुंदर असे हेअरबँड तयार केलेले आहेत. त्याला छान असं शो बटनसुद्धा लावलेलं आहे, जेणेकरून ते छान दिसेल. तर हे सर्व बेल्ट मी तयार केलेले आहेत आणि हे सर्व फ्रॉक आता पॅकिंग करतो. तर बघा, इथं माझे मिस्टर फ्रॉकची पॅकिंग करतात. त्यांनी फ्रॉक पॅकिंग केलेले आहेत पूर्ण. तर कस्टमरला ही ऑर्डर रिसीव झाल्यानंतर त्या बेबीला हा फ्रॉक कसा बसतो, म्हणजे व्यवस्थित फिटिंग येतो का, हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, इथं हे सर्व फ्रॉक व्यवस्थित पॅकिंग करून घेतो. आणि एका ताईने तर त्यांच्या बेबीसाठी 3 फ्रॉक ऑर्डर केले होते. त्यांच्या एकाच मुलीसाठी 3 फ्रॉक त्यांना पाहिजेत होते. तर मग हा पर्पल, येल्लो आणि रेड हे त्या ताईंचेच आहेत 3 फ्रॉक. एकाच ताईचे, मुंबईच्या ताई होत्या त्या, त्यांचे हे 3 फ्रॉक आहेत. त्यांनी 3 ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या एका मुलीसाठी. तर बघा हे. तर गणपतीसाठी दिवस खूप कमी होते, त्यामुळे मी जास्त ऑर्डर नाही घेऊ शकली, कारण कुरिअर त्यांना वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. त्यामुळे 7 ऑगस्टलाच ऑर्डर बंद केल्या होत्या. तरीसुद्धा खूप सारे DM येत होते. त्यांना खूप सारे मेसेज DM येत होते, पण मी त्यांना रिप्लाय नाही देऊ शकली, कारण खूप म्हणजे खूप जास्त काम होतं. खूप फ्रॉक शिवायचे होते आणि ते वेळेत पोहोचवायचे होते. त्यामुळे आणि ह्या सर्व फ्रॉकवर पेंटिंग माझ्या मिस्टरांनी केलेली आहे. तर त्यांनीसुद्धा खूप जास्त मेहनत केली या फ्रॉकसाठी, कारण हा कलर एकदा दिल्यानंतर तो 24 तासांनी परत एकदा द्यावा लागतो, तेव्हा ते कुठं व्यवस्थित बसतं. डार्क होतो हा कलर. तर त्याच्यासाठी खूप मेहनत लागली. आणि फ्रॉक तर 15-20 मिनटात शिवून व्हायचा, पण ह्या कलरसाठी 1-2 दिवस एक्स्ट्रा जायचे. तो कलर व्यवस्थित द्यायचा, आधी एक हात द्यायचा, नंतर दुसरा, मग ते 24 तास त्याला सुकवायचं चांगलं व्यवस्थित, आणि खूप वेळ जायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग नाही जमलं जास्त ऑर्डर घ्यायला. जेवढ्या घेतल्या होत्या तेवढ्या सर्व पूर्ण केल्या. तर हा मी फॅब्रिक कलर यूज केलेला आहे. तो स्पेशली कपड्यासाठीच राहतो फॅब्रिक कलर, तो निघतही नाही. तर तो आम्ही यूज केलेला आहे सर्व फ्रॉकसाठी. तर अगदी मी 2 महिन्याच्या बेबीपासून तर 7 इयर्सच्या गर्ल्सपर्यंत हे सगळे फ्रॉक रेडी केले होते. अजून भरपूर कमेंट्स आल्या होत्या.
10-14 वर्षापर्यंत फ्रॉक स्टिच करून हवे होते कस्टमरला, पण ते शक्य नाही झालं. कारण हे 2 वर्षाचे किंवा 1 वर्षाचे ह्याच ऑर्डर खूप जास्त होत्या. तर आज ह्या ऑर्डर मी पूर्ण पाठवणार आहे. मग त्यांना 2-3 दिवसांनी कुरिअर होऊन जातील. अगदी 25 तारखेच्या आत सर्वांना पार्सल मिळून जाईल त्यांचं. तर इथे आमची पॅकिंग करून झालेली आहे पूर्णपणे. ॲड्रेस वगैरे सगळं पूर्ण रेडी झालेलं आहे. आता याला कुरिअर ऑफिसमध्ये नेऊन द्यायचं आहे फक्त. तर मग गणपती स्पेशल बेबी फ्रॉक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.